सो आपण पुन्हा पुढे जाऊया. आता इकडे तुम्ही बघताय ही लहान मुलं कशी उड्या मारतात. त्यांच्यासाठी ते याला काय म्हणतात, बाउन्सिंग, आय डोंट नो ऍक्च्युली, बट ठीक आहे. ते त्यांचं खेळण्याचं साधन. इकडे थंडीतल्या टोप्या, कानटोप्या, आणि हे सकाळी एकदा दाखवलंय मी तसं वडापाव वगैरेचं दुकान. एक खाजा, पेठा, यात्रेतलं सगळ्यात आवडतं खाद्य लोकांचं. गोड खाणं ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी खाजा, पेठा, आईस्क्रीम, बरंच 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 बरंच. सो इथे आता तुम्ही बघूया, हे बघा, हे सगळ्यात विशेष आकर्षण लहान मुलांचं मास्क वगैरे वगैरे सगळं. सॉरी हा दादा. आणि हे जे आहे ते प्रत्येक यात्रेत नक्कीच असतं. म्हणजे ह्याला काय म्हणतात, जे बुडबुड येतात त्याला काय म्हणतात, बबल्स वाला. सो हे तर असतंच. हा. सो हॅलो हॅलो, काय बोलायचंय तुम्हाला? या इकडे आता हे पण मी तुम्हाला समोर दाखवतोय, दिसतायत ना, हे पण यात्रेकरू आहेत. कुठलं चॅनल? मी सांगतो तुम्हाला नंतर. हे पण यात्रेकरू आहेत, यांची बोलायची इच्छा आहे. तर मला सांगा ना फक्त की नेमकं तुम्ही दरवर्षी काय येता यात्रेला, किंवा अजून तुमचा काय, तुमच्या मनात घाटे देवीविषयी काय भावना आहे? आमच्या नवगाव सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही पूर्वीपासून हा. म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही यात्रेला येतोय. आणि ती श्रद्धा आमच्या मनामध्ये असल्या कारणाने आम्ही नवसाला पावणारी देवी घाटाई देवी ही अख्ख्या महाराष्ट्रभर ओळख आहे. आणि म्हणून आम्ही सर्व भाविक भक्त या यात्रेनिमित्त दरवर्षी यात्रेला न चुकता येतं. तुमचं गाव आणि नाव सांगा ना. माझं नाव मी प्रकाश शिवराम निकम, मुक्काम पोस्ट रोड, गाव रोड. मी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष नवी मुंबई या ठिकाणी मी कार्यरत आहे. तर मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. दरवर्षी असंच यात्रेला येत राहा. आणि तुमच्याच गावची यात्रा आहे, सो नवगावची यात्रा आहे. सो खूप छान मजा करा आता यात्रेमध्ये. मी सर्व भाविक भक्तांना मी एक सल्ला आहे, शुभेच्छा देईन की देवीकडे प्रार्थना करेन की सर्व भाविक भक्तांची देवीने इच्छा पूर्ण करावी, सर्वांना सुखी समाधानी ठेवावं, हीच देवीच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बरं, धन्यवाद. मी थोडा सेल्फी कॅमेरा चालू करतो. बाद झालं, मी बॅक कॅमेराने भरपूर दाखवलं, आता मी स्वतः चालून दाखवतो. हा, हे दादा विचारा चॅनल कुठला आहे? नेट आहे का बघा तुमच्याकडे? मैं हूँ सब टाकायचंय. मैं हूँ सब. हिंदी मध्ये नाही टाकायचं, इंग्लिश मध्ये लिहायचं. MAIN, मे, HUN, आणि सब SAB म्हणजे श्रीकांत आत्माराम भगत. मी भगत आहे इकडचा. सो यांना मी सांगितलं मेहू सब या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मला असं वाटतंय बघा, आता माझा चेहरा बघून तुम्ही पण कॉमेडी वाटत असेल मी ऍक्च्युली, पण काय ना, आता यात्रेमध्ये आल्यावर असा गुलाल वगैरे सगळं उडतच असतं. सो आता मी शर्ट वगैरे पण खराब झालं माझं पूर्ण, पण आता माझे केस वगैरे सगळं रात्रभर पूर्ण बिघडणार आहे, कारण आणखीन भरपूर रात्र जागायची. सो बरं, आता तुम्हाला परत पुन्हा एकदा बॅक कॅमेरा चालू करतो, कारण मला असं वाटतंय आता अजून पालख्या आल्यात, काठी पालख्या, किंवा मग अजून येणार आहेत. तुम्हाला थोडा वेळ बाहेरच थांबायचंय, जेणेकरून मी रिगावन पूर्ण, तसंच छबिना ज्याला म्हणतात रिगावन म्हणजे, ते आपण पूर्ण शूट करू. आता कुठे वाचतंय ते बघूया का आपण. सो चल जाऊन बघूया. बघू शकता देवीच्या अंगणात मंदिराच्या
अतिशय सुंदर असा हलगी परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता. माझ्या मते कॅमेरामध्ये सगळं दिसत नसेल, पण प्रयत्न हाच आहे की तुम्हाला दाखवायचा. आणि सगळी गर्दी हा हलगी परफॉर्मन्स बघायला थांबली आहे. तुम्ही बघू शकता. आणि हा जो कळस दिसतोय हा वाघजाई मंदिराचा कळस आहे. इथे वाघजाई देवी राहते या मंदिरात. सो देवस्थान म्हटल्यावर हे तर येतच. सो हे पण तुम्ही बघू शकता, काही वावगं नाहीये. आपण आता गेट पार करून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा आमचे मामा. तुम्ही आहे का? बरे मामा पण बरे. एक मिनिट जागा द्या थोडीशी. थँक्यू सो मच. थँक्यू. इथे सुद्धा वेगळे हलगी वादक वगैरे आलेले आहेत. आणि आता गर्दी थोडीशी हे झाली आहे. थोड्या वेळाने आपण पुन्हा येऊ आणि पुन्हा ब्लॉक करू. ओके. सो तोपर्यंत मी पुन्हा मंदिरात जातो. काम करावं लागणार, वर्सल आहे म्हणून. सो मी येतो. हे काम मला करायचं होतं, पण आमचा बाबू करतोय. सो हेच काम मी पण करत होतो थोड्या वेळापूर्वी. म्हणजे मंदिरातले ज्या ओटी आहेत ना देवीला येणाऱ्या, त्या अशा वर्सलवाल्यांकडे येतात. सो हा बाबू चाललाय आमचा, आणि काहीतरी भांडणं झालेली आहेत त्या बाजूला. बाबू ये रे. बाबू गो. यस. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वर्सलवाल्यांची ही रूम. या वर्सलमध्ये ही सगळी आता आमची फॅमिली. हा आमचा बाबू कझिन, ही माझी बहीण सुप्रिया, हा आमचा विघ्नेश, मगाशी राहिला होता हा ब्लॉग मध्ये यायचा. ही वेदा, ही आशा मामी, सगळ्यांना भेटलेत तुम्ही ऍक्च्युली. आणि ही वैष्णवी माझी भाची. या सगळ्या भाच्या आहेत माझ्या. ही पण भाची आहे. अजून कोण राहिले? ही तेजा, तेजश्री. त्यानंतर हे असं काम असतं मंदिराचं बाबांनो. वर्सल म्हणजे खायची गोष्ट नाही. सो हे नारळ वगैरे सगळे वेगळे करावे लागतात. तो हा स्टडी लावतो मी. बघू शकता थोडासा हलवतो होतो कॅमेरा, तिकडे फिरवतो. कोण कोण आहे किचन मध्ये? हा बघू किचन मध्ये कोण कोण आहे. सो किचन मध्ये मी आलो. इथे आमचे सगळ्यात मोठे दाजी बसलेत. इथे दाजींचे भाऊ, आणि इथे दादा आहे. अरे दादाचं नाव कृष्णा आहे ना? नाही, बरोबर ना? करेक्ट बोललो. आणि इकडे आमचे 3 नंबरचे जिजू अभिजित दाजी, आणि इकडे ताई बसले. आणि अथर्व, आपण तर फिरून आलो मस्तपैकी. सांगितले की नाही मज्जा. सो सगळे हे आम्ही एकत्र आता इथे आहोत. आणि हा वर्सलच्या रूमचा किचन आहे सध्याचा. सो दाजी जेव्हा तुम्ही आपण नंतर बोलू.
आता केदारनाथ पालखी घेऊन आलेले आणि असा निसरळ गावचा गाव काही पालखी निसरळ गावचे गावचे आपण पुन्हा भेटूया. पुढचं कुठलं गाव येते आपण बघूया. हळूहळू गावं येणार येतच राहणार आहेत. आपण लवकर बघूया आणि तुम्ही बघू शकता मंदिराबाहेरची लाईन खूप मोठी आहे. त्यांना दर्शन घ्यायला 4 तास जाऊ शकतात आणि लोकांची गर्दी पण खूप वाढत चालली आहे. थोडं जास्त उंचावर कॅमेरा पकडतो असं तुम्हाला सगळ्यांना कळेल. आणि आता मोठमोठे सफेद कलरचे हॅलोजन लाईट लावले एलईडीचे, ज्याची पॉवर जास्त आहे. त्यामुळे सगळी माणसं अंधारात सुद्धा व्यवस्थित दिसू शकतात तुम्हाला. आणि बघा आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी जसं म्हटलं होतं की इथे लोक आता जे वरती राहतात टोळीवर बसले आहेत ते हळूहळू शेकोट्या करतील. प्रत्येक जण आता जशी थंडी वाटायला लागेल कारण ही देवी घाटामध्ये बसते. तो घाटामध्ये थंडी खूप असते, झाडी खूप आहे. डोंगरावर 2 डोंगर 3 टप्पे चढून मग देवीचं हा वास असलेली जागा येते. तो तुम्हाला घाटात थंडी खूप दिसेल. आता शेकोट्या मी तुम्हाला दाखवल्या असत्या पण शेकोट्या तुम्हाला दिसणार नाहीत कारण आता त्या लांब लांब आहेत. एक मी परत हे करतो. इथे बघा पोळीवर सगळ्या बायका बसल्यात. हे जे झाड दिसतंय हे गणपती बाप्पा इकडचा आणि सगळे देव आहेत असे आजूबाजूला पोळीच्या. हे सुद्धा एक छोटस देवाचं मंदिर आहे इथे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा ही मंदिराची बरोबर मागची बाजू म्हणजे जिथे देव बसतो घाटे देवी तिथेच समोर फ्रंटला आहे. सो ही मागची बाजू ही सगळी लोक बघा बसलेत. हे सगळी बसण्याचं कारण काय आहे तुम्ही विचार. अरे दादा आपण भेटलोय ना बैलवाले. सो आपण कामठीमध्ये गेलो होतो आणि कामठीमध्येच ना बरोबर. तो तुम्हाला मी तो 2 लाख वाला जो बैल दाखवलाय ना तेच आहे दादा. आता पुन्हा यात्रेला इथे आलेले आहेत. सो आता सगळ्या पालख्या बाहेर रिजावण्याला सुरुवात होईल. सगळ्या पालख्या एक एक करून बाहेर पडतील. पालखी मित्राची आता तुम्हाला सगळ्यांना देवीच्या भेटीला आले. तो हा पहिली पालखी मित्राची खूप क्षेत्र मित्र असं बसवलेले आहे श्री केदारनाथ प्रसन्न. तो तुम्ही माझ्या या कॅमेरावरून ब्लॉगमधून दर्शन घेऊ शकता. युट्यूबचा चॅनल आहे का? मैं हूँ सब. त्यानंतर ही दुसरी पालखी निघाली आता बघू शकता. कुठल्या गावची पालखी? रोडची पालखी आहे. केदारेश्वर आणि केदारेश्वर देव हे भेटीला आले होते. रोटाची पालखी ती सुद्धा निघाली रिगावनात. आता रिगावून निघणार. तिसरी पालखी तुमच्या समोर आहे पाटेघर. पाटेघरची ही पालखी ही जनाई देवी प्रसन्न जे लिहिलंय. सो ही जी पालखी आहे तिसरी सगळ्या पालखी निघाल्या. आता ही तिसरी पालखी निघाली मानाची पालखी जी नंदीच्या हा जो दगडी नंदी आहे त्याच्या डाव्या बाजूने निघेल आणि ही पालखी सह्याद्रीनगरची पालखी तुम्ही बघू शकता. त्यानंतर निघते चौथी पालखी. पालख्यांची लाईन लागली आहे. आता चौथी पालखी निघाली आहे श्री जानाई देवी
पाटेकर. पाटेकरच्या जाणे देवीची ही पहिली पालखी रिंगणात असेल. तिचं दर्शन तुम्ही माझ्या माध्यमातून घेऊ शकता, माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून. कुठली पालखी नंतर जाणे देवी कासानीची पालखी आहे आणि ही पालखी 5 नंबरला निघते, तुम्ही बघू शकता. सो त्यानंतर कुरुळगावची पालखी म्हणजे आमच्याच गावची पालखी भैरवनाथाची. सो श्री भैरवनाथ कुरुळ या गावचे तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की कुरुळ तिजाई आणि कुरुळ बाजी अशी गावांची नावं आहेत. सो कुरुळ तिजाईमध्ये भगत राहतात आणि कुरुळ बाजीमध्ये कुरुळ आहे. सो ही कुरुळचीच म्हणजे आमच्याच गावची पालखी आहे भैरवनाथाची. सो ही आहे 6वी पालखी. थोडा पालख्यांचा क्रम चुकला असल्यामुळे प्रथेनुसार कोणतरी समजवलंय की ही पालखी सोडली जाईल कासानीची आणि मग त्यानंतर कुठली पालखी निघेल तर ती घाटाईची असेल. सो आता घाटाईची पालखी तयार केली जाते आणि घाटाईची ही पालखी आता यानंतर पालखी निघेल ती घाटाईची. सो तुम्ही बघताय घाटाईची पालखी निघताना कशा प्रकारे जिचा आज सण आहे, जिचा वार आहे, जिचा आज सण आहे, जिचा आज उत्सव आहे, जिच्या उत्सवासाठी हे इतके भाविक जमलेले आहेत आणि आता रिगावन निघाले, सगळ्या पालख्या निघाल्या आहेत. त्या घाटाई देवीच्या पालखीची आपण आतुरतेने वाट बघतोय, ती आता निघणार आहे. तत्पूर्वी गुरव पुजारी जे कोणी आहेत, मेरूचे गुरव जे आलेले आहेत, साखरे गुरव, सोते, परत आपल्या शेंगादा वगैरे वगैरे खूप लोक आहेत आपली आणि सगळे लोक आता पालखीसाठी पालखीसोबत असतील रिगावनामध्ये आणि पालखीमध्ये सामील होतील. तुम्ही सगळे बघू शकता. काढून दिला तुम्ही फोटो काढून. पूर्ण गाभारा आता ब्लॉक सगळेच आणि खूप अशा सुंदर गाजत वाजत जयघोषात देवीची पालखी निघाली आहे, ज्याला रिगावण, छबिना अनेक नाव आहेत. आणि आता छबिन्यामध्ये पूर्ण सगळी लोक जी मगाशी होळीवर झोपलेली दाखवली किंवा त्यांनी जागा पकडल्या आहेत, ते फक्त जागा एवढ्यासाठीच पकडतात की जेव्हा ही पालखी निघते, जेव्हा ही रिगावण निघतं, छबिना निघतो, तेव्हा त्यांना तो सोहळा पाहता यावा आणि सगळ्या गावच्या पालख्यांसोबत घाटाई मिरवणुकी कशी दिसते ते त्यांना पाहता यावं, यासाठी सगळे होळीवर आपापली जागा पकडत असतात आणि ते आता वाट बघतायत. त्यांना कळलंय, सगळ्यांना बाहेर आवाज पोहोचलाय, देवी निघाली आहे घरातून, तिच्या मंदिरातून लोकांची बाहेर भेट घ्यायला, सगळ्या लोकांची भेट घ्यायला. सो दादा तू आहेस माझ्यासोबत, तानाजी दादा माझ्यासोबत आहे आणि काय तिथे नाही दिसणार आता. तानाजी दादा आपल्या सोबत आहे, तो आता पालखी सोबत आपल्याला नेणार आहे. तो आपण पालखी सोबत राहूया. पालखी बाहेर निघेल आता.
हा जो रस्सीच्या साह्याने कंपाऊंड बनवलंय जेणेकरून हा पूर्ण ब्लॉग मला शूट करता येतो याचा मला आनंद आहे, खूप आनंद आहे. इथे दर्शन झूम करून दाखवतो मी. दर्शन ही आपली सगळी पोरं सगळी दरवर्षी याच मेहनतीने हो 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 रस्सी कुठे आहे रस्सी? हा बोलतोच आहे मी, पत्रकार आहे. हो चालतंय की सगळे आपण नीट करू आपल्या. चला चला रस्सी कुठे आहे? हा, रस्सीच्या आतमध्ये ठेवा मला. बाहेर गेलो की मला बाहेर अडकलो मी. आज रिगावन निघताना गर्दी पालखी अजून मागे बाहेर आणि पालखी आता निघेल. रात्रीचे 1 वाजले आणि तरी सुद्धा अजून पालखी विचार करा. पालखी पूर्ण एक रिंग म्हणजे रिगावन पूर्ण करेपर्यंत छबिना पूर्ण होईपर्यंत खूप वेळ लागतो. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 तास लागतात. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारची गर्दी आहे. मी शक्य तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. फक्त छबिना बघण्यासाठी जी गर्दी आहे. पालख्या निघाल्यात अक्षरशः या आता कॅमेऱ्यामध्ये उजव्या बाजूला जे पवळीवर बसले म्हणजे कंपाऊंडच्या वर बसलेली लोक सुद्धा आहेत, ती सुद्धा आता उभे राहिले. सगळे जागे झालेले आहेत. गुलालाची उधळण चालू आहे आणि प्रत्येक माणूस मोठ्या उत्साहात